हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या इयत्ता 5वीच्या वर्गात मी सौ पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आजचा आपला विषय आहे मराठी. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की आपण आपल्या पाठीमागच्या तासाला सावरपडा एक्सप्रेस कविता राऊत की ज्या पाठाचे लेखक आहेत संतोष साबळे, ह्या पाठाला आपण सुरुवात केली होती. आणि आता आपण त्या पाठाचा आपला उर्वरित भाग म्हणजेच उरलेला भाग आज आपण बघणार आहोत. ओके. तर आपण इथंपर्यंत आलो होतो की एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरविले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश. प्रचिती म्हणजे काय सांगा? तर प्रचिती म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव मिळणे म्हणजे त्याची प्रचिती येणे. एकापाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. इथंपर्यंत आपण पाठ बघितला होता. आता त्याच्या पुढचा भाग बघायचा आहे आपण. कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपडा या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे. कविताला यश मिळत गेलं, ती एक चांगली धावपटू झाली. यामुळं काय झालं मग? हर्सुल सावरपडा की जो एक आदिवासी पाडा होता, आदिवासी वस्ती होती की जी कुणालाच माहिती नव्हती, पण त्याचं नाव काय सगळीकडं पसरलं. आणि यामुळं फक्त कविताच्या आईवडिलांनाच याचा अभिमान वाटला असं नाही, तर संपूर्ण हर्सुल जो परिसर होता त्या सगळ्यांनाच याचा अभिमान वाटू लागला. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळी साजरी झाली होती. ज्या वेळेला नवी दिल्लीमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या आणि त्यामध्ये कविता जिंकल्याचं जाहीर झालं, त्यावेळेला हर्सुल सावरपाडा येतं अगदी दिवाळीच्या वेळेला जसं आनंदी वातावरण असतं तसं वातावरण निर्माण झालं. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासूनच जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कवितानं ही स्पर्धा जिंकली आणि पुन्हा ती आपल्या गावाकडे येत होती. त्याला तिचं स्वागत करण्यासाठी काय झालं होतं? प्रत्येकजण आपल्या आपल्या परीनं गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेक लई मोठी झाली याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते. ज्या वेळेला कवितानं हे यश मिळवलं त्याला तिच्या स्वागतासाठी आलिशान गाड्या येत होत्या. आलिशान गाड्या म्हणजे काय? अगदी आपण कसं महागड्या, मौल्यवान, किमती गाड्या म्हणतो. ह्या गाड्या त्या गावामध्ये येऊ लागल्या होत्या आणि त्याच वेळेला तिच्याभोवती पत्रकारांचा गराडा पडला होता. गराडा म्हणजे काय रे? सभोवती सगळ्यांनी गर्दी केली होती, घेराव घातला होता आणि सगळेजण कविताच्या कौतुक करण्यासाठी आले होते. आणि त्यावेळेला तिच्या आईवडिलांच्या लक्षात आलं की आपली लेक आता फार मोठी झालेली आहे. कविता बंगळूर येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवर बोले. कविता आईवडिलांजवळ राहत नव्हती, लक्षात घ्या. ती प्रशिक्षणासाठी काय होती? बंगळुरूला राहत होती. आणि मग त्याला इतक्या लांब राहत होती तरीसुद्धा ती काय करत होती? आपल्या आईशी एक वेळ तरी फोनवर बोलत होती. यावरून त्या मायलेकींचे गहिरे नाते दिसून येते. गहिरे नाते म्हणजे काय रे? तिच्या आईमध्ये आणि तिच्यामध्ये जे एक दृढ नातं होतं ते दृढ नातं आपल्याला या ठिकाणी दिसत होतं. गहिरे नाते म्हणजे दृढ नाते. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळं समाधान वाटतं. बघा कविता काय म्हणते? ज्या वेळेला मी आईशी बोलते माझ्या, त्याला काय होतं की मला एक वेगळंच समाधान मिळतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीचच काळजी वाटत राहते, वाईट वाटत राहतं. कविता म्हणते, मी रोज आईशी फोनवर बोलते,
पण काय सांगते, माझे त्रास, माझ्या अडचणी सांगत नाही. तर जे काही चांगलं असेल तेवढंच मी फक्त आईशी बोलते. कविता हळवी आहे. बघा, हळवी म्हणजेच काय रे, मनाने कोमल आहे. हळवी हळवी म्हणजेच काय, कविता कशी आहे मनानं, अगदी कोमल आहे, लक्षात घ्या. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बाप लेकीच्या नात्यातील वीणही तितकीच गहिरी. म्हणजे कविताचं नातं आईशी जितकं प्रेमाचं आहे, आपुलकीचं, जवळचं आहे, तितकंच नातं तिचं वडिलांशी सुद्धा काय आहे, जवळचं आहे. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधी वाटलेच नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. तर त्यांना अजिबात वाटलं नव्हतं की आपली मुलगी असं काही मोठी होईल. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती, तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तर बघा, कविता ज्यावेळेला हे प्रशिक्षण घेत होती त्यावेळेला तिला आर्थिक अडचणी म्हणजे पैशाच्या अडचणी येत गेल्या. मग त्याला तिच्या प्रशिक्षकांनी विजेंद्र सिंग यांनी मात्र कोणत्याही प्रकारचा कमीपणा वाटून दिला नाही. जो कोणी भेटेल त्याला त्यांनी काय केलं, आर्थिक मदत करण्याविषयी विनंती केली आणि त्यामुळंच आज कविता ह्या स्थानापर्यंत पोचलेली आहे. नाहीतर आज कविता ह्या स्थानापर्यंत पोचू शकली नसती. पुढं बघा, गेल्या काही वर्षांपासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण, समारंभ, उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. तर कविता बऱ्याच वर्षांपासून काय आहे, आता आपल्या कुटुंबापासून लांब राहते. पण तिनं आपलं जे प्रेम आहे ते मात्र जपलेलं आहे सगळ्यांजवळ. आणि मग सण असतील, समारंभ असतील, त्यामध्ये तिला अजिबात प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही. मग त्याचं मात्र तिला खंत वाटते म्हणजे तिच्या मनाला वाईट वाटतं, दुःख होतं या गोष्टीचं. बंगळूरच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागते. बंगळूर येतं ती काय प्रशिक्षण घेते, लक्षात घ्या. मग तिच्या आणखी एका गोष्टीपासून तिला दूर राहावं लागतं. कोणती बघा, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. कविताला वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी हे तिचे आवडते पदार्थ आहेत आणि त्यापासून तिला दूर राहावं लागतं. नागली म्हणजे काय, नाचणी. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. सर्वदूर म्हणजे काय, अगदी सगळीकडे, अगदी लांब लांबपर्यंत सावरपाड्याचं नाव पसरलेलं आहे. कविता तिथल्या मुलांमुलींसाठी आदर्श ठरली आहे. पुढं बघा, आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पी.टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. अगदी ही कविता जरी अव्वल धावपटू असली तर तिचा आदर्श कुणाला मानते, ती पी.टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. बघा, कविता काय म्हणते बघा, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत म्हणजे काय, कष्ट करायचं आपण असतात, लक्षात घ्या. मेहनत हाच उद्दिष्टाकडे व ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. म्हणजे उद्दिष्ट म्हणजे काय, आपला काय हेतू आहे, आपण मेहनत कशासाठी करतो, आपला हेतू काय मेहनत करण्यासाठी, आणि ध्येय म्हणजे काय, आपलं लक्ष, आपण काय करणार आहोत. ज्याला आपण मेहनत करतो त्याला आपण आपोआपच आपल्या हेतूकडे जातो आणि हेतूकडे गेलं की आपलं लक्ष आपल्याला मिळतं आणि आपण काय करतो, आपल्याला जे काय यश पाहिजे आहे ते आपण मिळवू शकतो, असं कविताचं मत आहे. आणि त्यासाठी आपण सुद्धा काय केलं पाहिजे, लक्षात घ्या, नेहमी मेहनत केली पाहिजे. ज्याला आपण कष्ट करतो, मेहनत करतो, त्याला आपोआपच काय होतं, यश हे आपल्याला मिळत जातं. पुढं कविता काय म्हणते बघा, आपले जीवन आपणच घडवत असतो. अगदी बरोबर आहे. आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच असतो, लक्षात घ्या. आपण जर कष्ट केले, मेहनत केली तर आपल्याला जे काय पाहिजे ते आपण आपल्या आयुष्यामध्ये मिळवू शकतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. बघा, हा महत्त्वाचा बघा, कोणताही खेळाडू असते मग तर त्यासाठी शारीरिक
आणि मानसिक तंदुरुस्ती ह्या दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याचं फक्त शरीर सक्षम असून चालत नाही, तर तो मनानं सक्षम असला पाहिजे. पुढं बघा, कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कसूर करत नाही कधीही. जेव्हा ती सराव करत असते धावण्याचा त्यामध्ये कसूर करत नाही. कसूर करत नाही म्हणजे काय, अजिबात ती त्यामध्ये चूक करत नाही. कविताची इतर झगमगाटी गोष्टींकडे लक्षही नसते. झगमगाटी गोष्टी भरपूर आहेत बघा, आपल्या बऱ्याच गोष्टी आकर्षित करत असतात. जसं की आता आपण बघतो TV, मोबाईल, ह्या गोष्टीकडे आपण फार आकर्षित झालो आहे. तर अशा कोणत्याही झगमगाटी गोष्टीकडं कविताचं लक्ष नाही आणि त्यामुळंच ती आज ह्या अव्वल स्थानापर्यंत पोचलेली आहे. लक्षात घ्या तुम्ही. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. तर ती सरावाला पूर्ण वेळ देते. अव्वल दर्जाची धावपटू आहे म्हणून तिनं आपलं शिक्षण सोडलेलं नाही. तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून ती काय करते, शिक्षणसुद्धा घेत असते. आणि कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पाठ लक्षात आला काय? तर या पाठामधून आपण काय घ्यायचं आहे लक्षात घ्या. तर आपली इच्छाशक्ती जर असेल, आपण मेहनत करू तर आपल्याला आपलं ध्येय प्राप्त होतं. जे काय आपल्याला साध्य करायचं ते आपण करू शकतो. आणि तुम्हीसुद्धा इतर कोणत्याही झगमगाटी गोष्टीकडे लक्ष न देता आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष देऊन आपलं ध्येय प्राप्त करायचं आहे. आता यानंतर स्वाध्याय आहे बघा इथं खाली. बघा जरा आपण थोडंसं या प्रश्नांच्यावर चर्चा करूया. म्हणजे तुम्हाला ही उत्तरं सोडवताना अडचण येणार नाही. तर यातला पहिला प्रश्न आहे बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातला अ प्रश्न आहे, कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? तर याचं उत्तर असणार आहे, कविताने राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धांमध्ये भारताचा दबदबा निर्माण केला. आता यातला आ प्रश्न बघा काय आहे, तर आ आहे, कविताचे पाय कविताला त्यामुळे दिलासा मिळाला. तर आईच्या शब्दांमुळे कविताला दिलासा मिळाला. तिसरा प्रश्न आहे बघा, ई, कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? तर त्याचं उत्तर असं असणार आहे, कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले. चौथा प्रश्न आहे, कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? तर याचं उत्तर आपण असं लिहू शकतो बघा, जेव्हा कविताने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्याचा प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले. पुढचा प्रश्न बघा, कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? तर त्याचं उत्तर, आईला उगीच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही. पुढचा प्रश्न, कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? त्याचं उत्तर, कविता PT उषा या धावपटूला आदर्श मानते. पुढे बघा, कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? त्याचं उत्तर आताच मी सांगितलं तुम्हाला. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. तर अशी ही ह्या 6 प्रश्नांची उत्तरं आहेत. आता ह्याचा पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2, 3 वाक्यात उत्तर लिहायचे. आता ही एका वाक्यात तुम्ही लिहिला. आता ज्या प्रश्नांची उत्तर देणार आहे ते आपण कशी देणार, 2-3 वाक्यात. तर पहिला प्रश्न काय, कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? त्याचं उत्तर बघा कसं, कविता राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धातून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयाला आली. सावरपाड्यासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपाला आली आणि त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस असं म्हणतात. हा प्रश्न बघा, कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? तर ज्या वेळेला कविताने नाशिक येथे धावण्याचा सराव केला आणि हर्सुल येथे शिक्षण ती घेत होती, त्याला तिची धावपळ होत होती, तिची ओढाताण होत होती आणि ही ओढाताण होऊ नये म्हणून विजेंद्र सिंग यांनी काय केलं, 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळवून दिला आणि आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या मुलगीसारखं तिला आपल्या घरी ठेवून घेतलं. आणि म्हणूनच शिक्षण आणि धावण्याचा सराव दोन्ही व्हावं यासाठी विजेंद्र सिंग यांच्या घरी कविता राहू लागली. पुढचा प्रश्न,
हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? तर कविता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची धावपटू आणि हर्सुल सावरपाडा परिसरात लहानाची मोठी झाली आहे. तिच्या या यशामुळे हर्सुल सावरपाडाचे परिसराचे नाव सर्वत्र पसरले आणि तिच्यामुळे तिच्या गावाला प्रसिद्धी मिळाली. म्हणून हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो. पुढचा प्रश्न, आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? त्याचं उत्तर बघा. तर नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली आणि विजयी झाल्यानंतर जेव्हा कविता आपल्या गावी येणार होती त्यावेळेला हजारो जण तिच्या कौतुकासाठी तिच्या गावी उपस्थित होते. आपल्या मुलीची कीर्ती आणि तिच्या सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा हे सर्व पाहून आपली लेक खूप मोठी झाली असे सुमित्राबाईंना वाटले. पुढचा प्रश्न बघा. कविताच्या आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्रसिंग यांना का देतात? बघा त्याचं उत्तर. नाशिक जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत कविताला धावण्याचा प्रथम क्रमांक मिळाला. तिच्या पायामधील दौड प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांनी त्यावेळी ओळखली. तिच्या शिक्षणाची व राहण्याची जबाबदारी विजेंद्रसिंग यांनीच घेतली. तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्रसिंग यांनी खूप प्रयत्न केले. म्हणून तिच्या यशाचे श्रेय तिचे आईवडील विजेंद्रसिंग यांना देतात. आता पुढचा प्रश्न मात्र तुम्ही स्वतः सोडवायचा आहे. कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? आता त्यानंतर थोडासा आपला व्याकरणाचा भाग आहे बघा. इथं काय तुम्हाला करायचं आहे, खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. उदाहरणार्थ तुम्हाला पण म्हटल्यावर काय, वेगळेपण दिले, तसं आपण काय म्हणतो, लहानपण. बरोबर. आहे बघा, दार, चमकदार दिले, बहारदार. तिसरं आहे बघा, पणा, आणि तर काय दिले, कमीपणा, शहाणपणा. म्हणजे शेवटी तो शब्द यायला पाहिजे, ती अक्षरं यायला पाहिजेत. आता चौथं बघा, पणी, मग इथं दिले आपल्याला लहानपणी. पुढं आपण काय तयार करू शकतो, जागेपणी. आता पाचवा इक, आर्थिक इथं आहे, आपण व्यवहारिक म्हणू शकतो. सहावा ईत, अखंडित, सदोदित, यासारखा आपण काय करू शकतो, शब्द तयार करू शकतो. आता यापुढचं मात्र काय आहे बघा, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. इथं तुम्हाला 6 शब्दसमूह दिलेले आहेत आणि यांचा अर्थ मी तुम्हाला लिहून देईन आणि मग तुम्ही काय करायचं आहे की त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. 5वा प्रश्न बघा काय आपला, समान अर्थाचे शब्द लिहा. समान शब्द, आहे बघा माय, माय म्हणजेच काय, आई. आहे लेक, लेक म्हणजेच काय, मुलगी. तिसरा आहे बळ, बळ म्हणजे शक्ती. पुढं आहे बघा गहिरे, गहिरे म्हणजे खोल किंवा दृढ. पुढचा आहे शब्द क्रीडा, क्रीडा म्हणजेच काय, खेळ. आणि शेवटचा आहे वडील, वडील म्हणजेच पिता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला हा पाठ आणि त्याच्यावरचा स्वाध्याय कशा प्रकारे तुम्हाला करता येईल याची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, पहिल्यांदा हा पाठ वाचायचा आहे व्यवस्थित आणि याच्यावरच्या प्रश्नांची तर म्हणजे हा स्वाध्याय 1 ते 5 प्रश्न आपण पूर्ण करायचे आहेत आणि शब्दसमूहांचा अर्थ नंतर मी तुम्हाला देईन आणि हाच तुमचा आजचा होमवर्क असणार आहे. थँक्यू फ्रेंड्स.